एक भारतीयांचा कॉमन फॅक्टर होऊन चालला विशेषतः म्हणजे 10 पैकी 5 10 पैकी 6 आहेत तर त्याच्या औषधाच्या किमती स्वस्त केल्या आणि त्याला रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. संरक्षण खर्चावरचा संरक्षणाचं बजेट 15% वाढवलं आणि 1,00,000 कोटी ते 2,19 कोटी इथपर्यंत नेलेला आहे. संरक्षणावरचा खर्च वाढवला, शिक्षणावर भरपूर खर्च करायचा आणि मोदीने मांडणार मान्य करून शिक्षणाचा खर्च ही इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 1,39,289 कोटी शिक्षणासाठी आणि आरोग्याला तेवढंच महत्व देतात. 1,04,399 कोटी आरोग्यावर दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 विद्यापीठ टाउनशिप. एक आपल्या नवी मुंबईला झालं की ज्या टाउनशिपमध्ये जगातली काही चांगली विद्यापीठं येतील, देशातली काही चांगली विद्यापीठं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये म्हणजे विदेशात जाऊन खर्च न करता इथे राहून त्या विद्यापीठाचं सिलेबस, शिक्षण, परीक्षा आणि डिग्री मिळू शकते असं फार नवीन ठेवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 700 कपॅसिटीचं मुलींचं वसतिगृह. त्यानंतर शहरांसाठी ज्याचा मुद्दा मगाशी यांनी योजनेत उपस्थित केला 98,000 कोटी महाराष्ट्राला 98,000 कोटी त्याच्यासाठी प्रामुख्याने शहरात विकास यातले अधिकाधिक पैसे हे सगळ्याच महानगरपालिकांनी पण आपल्या महानगरपालिकेला सांगली महानगरपालिका मिळेल असा प्रयत्न करून हे होण्यापूर्वी 600 कोटी आपण पूर्ण निर्मितीसाठी दिले. त्यांना निघालं वर्क घेतली. मागच्या वर्षीपेक्षा ही रक्कम 10,000 कोटी जास्त आहे. वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वेगळे महाराष्ट्राला 12,000. सगळ्यात महत्त्वाचा आकडा लिहून घ्या की आपण जे सेंट्रल टॅक्सेस भरतो इन्कम टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स त्याचा 41% परत महाराष्ट्राला सगळ्यात मिळणार. पण त्यामुळे मोठी रक्कम ही जे विरोधकांची आरडाओरड झालेला असतो की राज्याच्या आता आर्थिक स्थिती खूप सुधारेल त्याचं कारण 41% म्हणजे आपण 1 रुपया इन्कम टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स भरला ऑलरेडी जीएसटीचा 50% मिळतो रोज अगदी 12 मिळतो. हा 41% मिळणार आहे. या व्यतिरिक्त उच्च शिक्षण जे मिळाले आहे त्याला 55,000